एकाच जमिनीची दोन खरेदी खतं झाली तर खरी मालकी कोणाची हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो. एकाच मालमत्तेचे दोन वेगवेगळे लोकांना सेल डीड करून दिला असेल तर सरळ सरळ फ्रॉड आणि चिटिंग होते आणि अशा केसेसमध्ये प्रॉपर्टी थेट लिटिगेशन मध्ये जाते. कायद्याचा साधा नियम सांगतो, ज्याचं खरेदी खत आधी नोंदणीकृत आहे किंवा आधी रजिस्टर झालं आहे त्यालाच प्राधान्य कायद्यामध्ये दिलं जातं. म्हणजेच पहिलं रजिस्टर परचेसर हा स्ट्रॉंग पोझिशनमध्ये असतो. पण प्रत्येक केस फॅक्ट आणि इव्हिडन्सवर ठरते. जर दुसऱ्या व्यक्तीने पूर्णपणे गुड फेथ किंवा त्याला माहिती नसताना मालमत्ता खरेदी केली असेल तर त्याला कोर्टात जाऊन नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार असतो आणि विक्रेत्यावरती फ्रॉड किंवा चिटिंगची कारवाई देखील करू शकतो. अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्या खरेदी खतादाराला बोनाफाईड परचेसर म्हणून संरक्षण देखील मिळू शकतं, पण त्यासाठी त्याला कोर्टात लढावं लागतं. त्यामुळे लक्षात ठेवा, डबल सेल डीड म्हणजे थेट कोर्टाचा रस्ता. सातबाऱ्यावरती नाव येण्यासाठी वर्षानुवर्ष केस चालू लागते. म्हणूनच प्रॉपर्टी घेताना कागदपत्रांची नीट तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. प्लॉट खरेदी करत असताना कोणती कोणती कागदपत्रे तपासली पाहिजे या संदर्भात देखील आम्ही रील बनवलेली आहे. या पेजवरती ती उपलब्ध आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. जमीन घेताना किंवा खरेदी करताना थोडी काळजी घेतली तर मोठं नुकसान तुमचं टाळू शकतं.